सो लेट्स स्टार्ट. माउस रख रहा था और कुछ नहीं. हाँ वो उद्या मॅच आहे भाई आपली. मॅचला पाहून घेऊ आपण थोडंसं. मॅच पाहत नाही आहे, कोणी बोलू नाही राहिलं त्या गोष्टीवर, कारण की मॅचची मॅच जिंकलो आपण सगळे. फ्री आहे, फ्रँक आहे, रिलॅक्स आहे. काय विचारा उद्या काय होणार अंदाज. मला हिंदी मराठी दोन्ही येते. एक सेकंड फक्त मी थोडं समोर सरकतो. मला हिंदी मराठी दोन्ही येते. मला दोन्ही बोलून पाहतो. म्हणजे हां दोन्ही बोलत असतं मी जनरली, पण मराठीमध्ये जास्त चांगली येते. सो आज थोडं मराठीत कंटिन्यू करतो, कारण की मराठी बरी वाटते थोडीशी, म्हणजे जास्त कम्फर्टेबल आहे. हां तर प्लेइंग 11चा काय विचार आहे, काय वाटते? प्लेइंग 11 मला वाटते नॉर्मली की तेच राहणार, जर काही पराक्रम नशीन करायचे तर. हां 1-2 बॅट्समन चेंज होऊन जाईल, बॉलर तेच राहणार असं मला वाटते. सगळ्यात मोठं डोकं तर भावचं लागणार आहे, आपण काहीच नाही सांगू शकत त्या गोष्टीवर. आणि जे प्लेइंग 11 खेळू राहिले त्याच्यात ते चालू आहे त्याला काय म्हणा, म्हणजे या गोष्टींवर. ज्याचा नंबर आला तो बॅटिंगला चाललाच नाही बराबर. पण एक गोष्ट आहे, आपण एक गोष्ट विसरलो की साऊथ आफ्रिकाच्या टूर नंतर तिलक वर्मा जो आहे तो तिलक वर्मा म्हणजे हां इंग्लंडच्या म्हणजे ज्यावेळेस इंग्लंड आपल्या घरी आली ती T20साठी, त्यावेळेस ते तिलक वर्माने दाखवून दिलं तर काय होतं ते आठवतं. तिलक वर्माची मॅच रवी बिश्नोईनंही ते हे मारले होते काहीतरी, शेवटच्या बॉलवर चौका मारला होता, मग त्यांना ते मॅच खतम केली ती. नाही एंडिंग नाही केली ती, तिलक वर्मानं पण तो चौका त्यानं मारला होता रवी बिश्नोईनं. ते मॅचही चांगली होती, पण त्याच्यानंतर ते जशी पोझिशन चेंज झाली ना यार यांची, गडबड खूप वाढू राहिली. काय करू शकता, काय म्हणू शकता या गोष्टीवर काहीच. म्हणजे आपण कसं आहे माहिती आहे का, आपण किती दगडं मारले, पण हा भाई आपण या हर्षदीपसाठी आपण हे केलं, सगळे बोलले, सगळ्यांना दगडे मारले, तर मग हर्षदीप स्क्वॉडमध्ये आला. पण असं येऊ शकते ना की बा त्यांनी सिरीज वाचवायची असून, एक हारनं डोळे उघडले असून. हार तर डोळे उघडते माणसाचे, तो तर काही विषयच नाही आहे. म्हणून ते हर्षदीपला घेऊन दिलं असेल. भाई हर्षदीप सारख्याला आपण खाली नाही बसू शकत, बेंचवर नाही बसू शकत. हर्षदीप प्लेइंग 11मध्ये पाहिजे, कुलदीप यादव प्लेइंग 11मध्ये पाहिजे असते. याला समजतच नाही आहे गोष्ट, तर मग काय करावं माणसांमधून या गोष्ट. टेस्टमध्ये किती काही असो, कोणतीही कंडिशन असो, कुलदीप यादव परमनंट पाहिजे. ठीक आहे. टेस्टमध्ये कोणतीही कंडिशन असो, लेफ्ट आर्म पेसर हर्षदीप यादवला परमनंट पाहिजे. काय म्हणा होतं. पण वॉशिंग्टन सुंदर नाही वॉशिंग्टन सुंदर एकटा नाही, पण जे सगळे ऑलराऊंडर्स आहे आपली, त्यांना भाई माहोल कमाल दम दाखवून दिला यार त्यांना, म्हणजे मजाक नाही खरंच. जे सगळे ऑलराऊंडर आहे, शिवम दुबे म्हणा, अक्षर पटेल म्हणा, वॉशिंग्टन सुंदर म्हणा, काय खेळले बॅटिंग बॉलिंग. आणि शिवम दुबेचं समजा म्हणतं असं की बा शिवम दुबे एवढा कसा चांगला हे करू राहिला वगैरे वगैरे, तर भाई शिवम दुबे माहोल करू राहिला. शिवम दुबेच्या माहोल करायच्या मागचं कारण असं आहे की त्याची स्वतःची मेहनत आहेच, पण मॉर्कल जो आपला बॉलिंग कोच आहे भाई, तोही लय जीव लावू राहिला, त्याला जीव लावू राहिला म्हणजे लय चांगलं शिकू राहिला. अशा गोष्टी करतो यार, किती खतरनाक विकेट घेऊन राहिला तो. हे ऑस्ट्रेलियाची टीम आहे, एवढी पाहून मजा नाही येऊ राहिली एवढी. काय तो मार्शन मॅक्सवेल आहे त्याच्यात, अजून कोण आहे त्याच्यात लुख्ख, अजून कोणीच नाही. जिवार आहे ते, म्हणजे जिवार नाही ॲक्च्युली, पण ते अशी कॉम्पिटिशन नाही. पॅट कमिन्स पाहिजे, हेझलवूड पाहिजे, मिचेल स्टार्कने रिटायरमेंट घेतली, पण हां नेथन एलिस आहे म्हणा त्याच्यासारखाच. मग तो मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, अजून कोण आहे त्यांची देतं. टीम डेव्हिड टायस, तो रोमानी नाही, तो तर साऊथ आणि वेस्ट इंडिजवाला आहे. आपल्या इथं आता हा टूर तर झाला वाटते, हे उद्या शेवटची मॅच आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे साऊथ आफ्रिकाचा टूर आहे. साऊथ आफ्रिका इंडियात येणार आहे. 2 टेस्ट आहे, 3 T20 आहे, आणि नाही 3 ODI आहे, आणि बाकी काम आहेत मी विसरलो. ODI किती आहे कन्फर्म मी तेही विसरलो. कन्फर्म करून सांगून देणार थोड्या वेळानं किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यावर काय विचार आहे कोणाचा की विसरली. मी प्लेइंग 11 पाहून घेतो एकदा. प्लेइंग 11 हां भेटली प्लेइंग 11. टेस्टच्या स्कॉटची बोललो तर गिल आहे, पंत आहे,
कॅप्टन वाईस कॅप्टन यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, पडिक्कल, ज्युरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाशदीप. भाई शमील घ्यायला पाहिजे होतं, शमील घ्यायला पाहिजे होतं. पण कसं आहे माहिती काय, म्हणजे शमील खतम करू राहिले लोक फुकट पाकटचं गरज नसताना. ओडियात शेवटचं ओडिया बाकी आहे, पण एक साईड म्हणून राहिली म्हणून म्हटलं की बा ओडिया बाकी आहे, ओडिया ते पाहून घेऊ एकदा. जर ओडियामध्ये शमी नाही आला तर मग भाई वापस नाही येणार. कारण की कशी गोष्ट आहे माहिती आहे, आता कॅप्टन रोहित शर्मा नाही आहे, सरळ गोष्ट साध्या भाषेत म्हटलं तर कॅप्टन रोहित शर्मा नाही आहे. तर असं नाही आहे की बा मला हा प्लेअर पाहिजे म्हणजे पाहिजेच. श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफी काऊन खेळला सगळ्यांना माहीत आहे. श्रेयस अय्यरसाठी तर डिबेट झाली की बा श्रेयस अय्यर स्क्वॉडमध्ये नाही घ्यायचा, पण रोहित शर्मानं गेम केला जरासा, तो भांडला बोलला, श्रेयस अय्यरला घेतलं. अरे हायेस्ट रन गेटर चॅम्पियन्स ट्रॉफीचा श्रेयस अय्यरच आहे, पाहू शकता कोणी पण. काय माहिती अरे का दुश्मनी आहे, काय करणं आहे काही, म्हणजे एवढं पॉलिटिक्स एवढं खतरनाक की तिची लिमिट नाही. आज खरं कदर समजते माणसाला राहुल द्रविडची. काय कोच होते यार, मी नाही खेळलो आहे त्यांच्या अंडर, पण जसं दिसते ना की बा राहुल द्रविड जेव्हापासून कोच होते काय खतरनाक टीमचं वातावरण होतं. सगळे फॉर्ममध्ये येऊ राहिले, सगळेच फॉर्ममध्ये येऊ राहिले. म्हणजे ईशान किशन, जयस्वाल वगैरे वगैरे सगळेच फॉर्ममध्ये येऊ राहिले. के.एल. राहुलपासून कितीतरी काम काढून घेतलं त्यांना, काम काढून घेतलं म्हणजे कितीतरी परफॉर्मन्स घेऊन घेतले त्यांचे के.एल. राहुलचे. भाई के.एल. राहुलला टॅलेंटेड प्लेअर आहे, सगळ्यांना माहीत आहे. के.एल. राहुल काय काय करू शकते तेही सगळ्यांना माहीत आहे, पण के.एल. राहुल त्याच्या पोटेन्शियलवर प्रॉपर खेळत नाही. के.एल. राहुलचा प्राईम एक येणार, आणखीन एक प्राईम येणार के.एल. राहुलचा, जास्त यावं पण एक तर मिनिमम येणार. के.एल. राहुल बर्बाद करून टाका ओडीआयमध्ये, टेस्टमध्ये, T20मध्ये. लय खतरनाक खिलाडी आहे तो. जर सगळ्यात चांगले 6 मारत असेल कोणी टीममध्ये, भाई के.एल. राहुलचे जरा 6 पा तुम्ही. का मारते भाई, का स्मूथली मारते, का बढिया मारते, म्हणजे पाहून मजा येते असं की बा एक नंबर. जे धिंगाणा झालेला आहे T20मध्ये, T20 का म्हणतात त्यांनी फॉर्मॅटच बनलं लागून ना बरबाद. असं नाही वाटलं की बा लुक्क लिच्चड वाह्यात काम चालू आहे असं सही. याची प्लेइंग इलेव्हन नाही, प्लेइंग इलेव्हन बनायचा गुन्हा नाही करायचा माणसानं. कसं आहे जिथं जे खेळायला पाहिजे ते हे कसं आहे माहिती आहे का, 8व्या नंबरची बॅटिंग पाहिजे यांना. विराट कोहलीच्या काळात कसं होतं, मी 7 बॅट्समन खेळन प्रॉपर आणि मग 5 बॉलर खेळन मी प्रॉपर. 5 बॉलर खेळन प्रॉपर. मी बॅटिंगवाल्याले म्हणजे जे बॅट्समन आहे त्यांना थोडी लक्झरी देणार नाही, त्यांना त्यांचं काम करावं लागन, बॉलरला बॉलरचं काम करावं लागन. भाई बर्बाद करून टाकलं होतं आपण समोरच्याला, बर्बाद खत्म झालं ते समोरचे. म्हणजे कोणी टक्करमध्ये नव्हतं येऊ राहिलं, तर एवढं गंद मारलं होतं भाई. म्हणजे आता 600 रन कमी पडू राहिले. आपण 250-300 रनावर डिक्लेअर करू राहिलो आपण. 250-300 रन, 250-300 रन भाई, पुरी टीम लपेटू राहिली तो, त्याच्यातही लीड घेऊन घेऊ राहिलो तो आपण. मग रोहित शर्माचा काळ, रोहित शर्मा टेस्टमध्ये एवढं काही खराब नव्हता भाई, खतरनाक होता रोहित शर्मा. साऊथ आफ्रिकामध्ये त्याने सिरीज बराबर केली ती, त्याच्यात कोणाचा दम नव्हता. साऊथ आफ्रिकामध्ये जितायचा, आपण जिथून आलो आणि इंग्लंडले 1 साइडेड घरी हरवलं. तर ते नका विसरू, आपण 5 मॅचची सिरीज होती इंग्लंडची टेस्टची. आपलं कोणीच अवेलेबल नव्हतं, कोणीच जागेवर नव्हतं. विराट कोहली नाही, के.एल. राहुल नाही, आणि सगळे जे बॅट्समॅन आहे नवीन मोठे आपले सगळे कोणीच नव्हतं. सगळी ज्युनियर टीम, ध्रुव जुरेल, सरफराज खान, गिल, जयस्वाल, अजून कोण होता यार, तर असे नवीन सगळे होते. भाई यार यांच्याकडून काय परफॉर्मन्स घेतली, काय म्हणतात रोहित शर्मानं, बापरे बाप. पहिली मॅच हारलो आपण, मग बाकीच्या मॅचेस 1 साइडेड कुत्ते की मौत, म्हणजे कुत्र्यासारखं हरवलं त्याला, कुत्र्यासारखं. इंग्लंडला समजूच कोणी काही नाही राहिलं ना हो. एवढं गंद हरवणं, एवढं गंद मारणं, एवढं खतरनाक खेळ चालू होतं तो.
तरी वातावरण कम खत्म नहीं, वातावरण खराब करते रोहित शर्मा. वाह, वातावरण खराब भाई, वातावरण खराब करते रोहित शर्माला. हे गोष्ट कोण खरी मानन? सरफराज खान गोष्टी लीक करते, हे गोष्ट कोण खरी मानन? तो बिचारा एवढा चांगला व्यक्ती, एवढा चांगला माणूस, तो गोष्टी लीक करायला आता काय तुमच्या टेबलच्या खाली लपून नाही तो आता, की काय तो काही चिप गिफ्ट टाकून ठेवली का, ते ऐकू येऊ राहिलं मायक्रोफोन टाकून ठेवलं. खराब आहे रे बा सध्या तरी कंडिशन. आय होप चांगलं होणार लवकर. आणि काल मॅच झाली ती पाकिस्तानमध्ये, ते कशी विसरतं. बोलू आपण तिच्यावरही बोलू. कुठं मॅच झाली आहे रे? इक्बाल स्टेडियम आहे कुठेतरी, काय माहीत कुठं आहे. लाहोर नाही पोरी कुठं आहे इक्बाल स्टेडियम? फैसलाबादमध्ये आहे भाई. एवढं एक्झॅक्ट माहीत नाही, जाऊ दे मुखात. तिकडल्या पिच सारख्याच असतात. हे पाय, 2 कंट्री आहे, 2 कंट्रीच्या पिच एक मिनिट, 2 दिसून राहिले. हां, 2 कंट्रीच्या पिच एकदम प्लेन असतात, हायवे म्हणजे मार्बल, बोला मार्बल तसे लेवलचे. एक पाकिस्तान, दुसरी इंग्लंड. या दोघांच्या पिच एवढ्या प्लेन असतात, एवढ्या फट्ट्या असतात की त्याचे काहीच नाही, एकदम प्लेन पिच आहे, मार्बल. तर याच्यावर पाकिस्ताननं पहिले बॅटिंग घेतली होती. यंदा कॅप्टन चेंज झाला भाई. हा आहे तो आता शाहिनशाह आफ्रिदी. इट्स कॉल्ड सोफाच्या खुर्च्या. हे खुर्ची आहे, सोफा वेगळा असते. काही नाव आठवलं भाई. नाही पण परफेक्ट आहे भाई. म्हणजे हा रियालिटी मॅच करते नाव, असं काही नाही की बा वेगळं नाव आहे असं बरोबर वाटते. हां, तर हा कोण आहे यार यांचा? फखर जमान. हो सॉरी फखर जमान. 3 बॉलवर 0 रन. बर्गरनं खाल्लं आहे. ये ना बर्गरला नाही खाल्लं, बर्गर नाही खाल्लं, बॉलरचं नाव बर्गर आहे. आपण याला बर्गरच म्हणू, 1 नंबर नाव आहे. सईम आयुब. हा कॉर्बिन बोश भाई, आठवलं कोण आहे? हा तोच आहे जो पाकिस्तानमध्ये सिलेक्ट झाला होता, मुंबईतही सिलेक्ट नाही, पाकिस्तानमध्ये गेलता. मग तो पाकिस्तानवरून वापस आला, मुंबईत जायला. हा तोच खिलाडी आहे. तो बर्बाद करून टाका नेले पाकिस्तानवाल्यांनी. तो पाहून राहिला, तो धप विकेटा घेऊन राहिला, रनही मारवला ताकदनं. साईम आयुब 66 बॉलमध्ये 53 रन, 5 चौके, 1 छक्का, 80चा स्ट्राईक रेट. फट्ट्या पिचवर काय एक्सपेक्ट करतो. बाबर आझमले बर्गरनं खाल्लं पाहिजे यांनी. बर्गरनं माहोल करून टाकला यांचा. 13 बॉलमध्ये 11 रन, 84चा स्ट्राईक रेट, 0 बाउंड्री, कोणी काही नाही मारली याच्यात. मोहम्मद रिजवान 100चा स्ट्राईक रेट, सगळ्यात हायर. नाही हायर नाही रे भाई. रिजवानचंही काम आहे काहीतरी चालू आहे ते, म्हणजे मी ऐकू राहिले न्यूज वगैरे. रिजवानचं असं म्हणून राहिले की बा तो सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट वर साईन नाही करू राहिला, तो नाराज आहे, तो दुःखी आहे. किंवा तुम्ही ना मला T20च्या स्क्वॉड म्हणून काऊन काढलं, तुम्ही मला ODIच्या कॅप्टन्सी म्हणून काऊन काढलं, ते मला सांगा. अरे भाई, तुला ॲन्सर याचं माहीत नाही का? माझ्यासारख्याला ॲन्सर माहीत आहे याचं, तुम्हाला ॲन्सर माहीत असून तसं. अरे येले नाही माहीत बिचारायला, काय करता आता म्हणून तुम्ही सांगा. हिला सांगायची गरज ओ हे पारी. ओ शिट भाई, ते 106 बॉल दिसले ना आणि 69 रन दिसले, तर मला काही आठवण आलं. असंच मिळतं जुलतं एक आकडा होता. जाऊ दे. सलमान अली आगा 69 रन 106 बॉलमध्ये. बढिया खेळला भाई तू. हा कोण आहे? H तलब आहे कोणतरी, हा काम कोण आहे वाचून घेतो. हुसेन तलब आहे, सॉरी. यांचे नावं घेवा कोणते घंट्याचे लक्षात ठरवले नाही. हुसेन तलब 20 बॉलमध्ये 10 रन, 1 चौका, 50चा स्ट्राईक रेट. वाह क्या बात है, बहुत बढ़िया. मोहम्मद नवाज मेरा मैच विनर आहे. 59 3 चौके, 4 छक्के, 100चा स्ट्राईक रेट. बापरे. हा हो ना, फहीम अशरफ असं ना,
18 बॉलमध्ये 28 रन, 2 चौके, 2 छक्के, 115चा स्ट्राईक रेट. शाहिनशाह आफ्रिदी पहिला बॉल खेळला, 1 रन काढला अशी, दुसऱ्या बॉलवर आउट झाला अशी. अरे बेटा हा बॅट्समन जास्त चांगला समजतेच होताले. वसीम ज्युनियर 9 बॉलमध्ये 12 रन. हा काय नसीम शाह, अगर मेरे पास आखिरी ओवर की लग्जरी होगी तो मैं बुमराह को नहीं दूंगा, मैं दूंगा नसीम शाह को. अबे नसीम शाह हा कॅप्टन असता स्वतः ये ना बुमराहला ओव्हर दिलीस तू का सांगू राहिला भाई. म्हणजे यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा खतरनाक आहे. उफ, तुम्ही यांच्या टॉसमध्ये पाहता जराशे यांचा कॉन्फिडन्स लेवल. मला वाटते की पॅट कमिन्स हे पॅट कमिन्स ते नाही पॅट कमिन्स नाही रे, रिकी पॉन्टिंग तर रिकी पॉन्टिंग यासमोर काही नाही. असं तुम्ही का समजलं सांगायचं. रिकी पॉन्टिंग यासमोर काहीच नाही आहे. असा एवढा कॉन्फिडन्स आहे याचा की 15 वर्ल्ड कप मी जिंकवले, आता मागा 4 जिंकून आलो. एवढी खतरनाक हिस्ट्री माझ्यासमोर तर बोलूच नको. ग्रेट म्हणजे ऑल टाईम ग्रेट कॅप्टन आम्ही. एवढे खतरनाक आहे त्यांची ॲटिट्यूड भाई. तुम्ही पाहिजा, कोणताही पाहिजा, काही पाहिजा तुम्ही यांचा पाहिजा. म्हणजे टॉसच्या वेळेस काय बोलतात, काय कॉन्फिडन्स दाखवतात हे, बाप रे बाप. समोरचा पाहून थंडा पडून जाईल. म्हणजे इंटरनेटवर म्हणा, ट्विटरवर म्हणा, इन्स्टावर म्हणा, यांचे कॉन्फिडन्सला खतरनाक असतात. मॅचच्या पहिले कॉन्फिडन्स का जी 28 वाला मॅच चाहिए ते मग ते नंतरची गोष्ट आहे. पण मॅचच्या पहिले कॉन्फिडन्स, आज जो करना है वो कर लो, ऐसा कर लो वैसा कर लो. आज तो इंडिया हारेगा, आज पाकिस्तान इंडिया को हराएगा. म्हणजे यांचं टुर्नामेंटच काय माहीत आहे काय, इंडियाला हरवा, विषय खतम करा. तुम्ही जिका नाकाची को बोकायचा, तुम्ही इंडियाला हरवा, असं याचं म्हणणं आहे. बाकी यांनी काही घेणं नाही आहे. टेस्टमध्ये यांचं काहीच नाही आहे, कायच्यातच काही नाही आहे. टेस्टमध्ये दरवर्षी हे लास्टमध्ये राहतात रँकिंगमध्ये. ओडीआयमध्ये घंटा उंगत निघून गेले. T20 बसतात गेम नाही आहे यांचे. राहिलं काय आता एक नवीन फॉर्मॅट. नवीन फॉर्मॅट येऊ राहिला एक. आपण बोललो होतो मागे याच्यावर, पण भाई नवीन फॉर्मॅट येऊ राहिला टेस्ट 20 नावाचा. त्याच्या पॉवर प्ले वाटते 4 ओव्हरचा काही राहणार आहे, अशी काही न्यूज ऐकली होती मी एकदा. पॉवर प्ले 4 ओव्हरचा राहणार आहे आणि त्याच्यावर काम येतात ते फॉलो ऑन असणार त्याच्यावर का हे माहीत नाही मला. फक्त एवढं म्हणजे हे माहीत होतं पण विसरलो मी, काम एक्झॅक्टली माहीत नाही. पॉवर प्ले 4 ओव्हरचा राहणार आहे एवढी मी न्यूज ऐकली होती. तर यांचा काय विषय, यांना देऊ नका तो काही. तो नवीन फॉर्मॅट यांना तिनं बरबाद करून टाकले. हे काय करून घेतील, उखाडून घेतील. हा क्विंटन डिकॉक माहीत आहे, हा इथं कमबॅकसाठी आला, अजून कायसाठी नाही आला तो. त्यानं घंटा इथं थांबला असता तो पाकिस्तानमध्ये, तो इंडियासाठी आला असता. पण नाही, त्याला कमबॅक करायचं होतं. त्याला जरा अंग मोकळं करायचं होतं म्हणून तो इथं गेला पाकिस्तानमध्ये. अजून काही कारण नाही आहे. इंडियाचं 3 जणांना खतम करून टाकला बे. अरे बेकार. कोणा विकेट घेतली, विकेट कोणा घेतली ती पाहायची आहे आपल्याला फक्त. फहीम अशरफनं घेतली आणि वसीम ज्युनियरनं घेतली. क्या बात आहे. अबे साईम आयुब भाई, येले प्रॉपर बॉलर बनवायचा आहे. याले कसं आहे माहिती आहे काय, हे प्रॉपर बॉलर बनवून राहिले. नसीम शाहचं पाहून तो मला ते दाडून येते. अगर मेरे पास लास्ट ओवर की लग्जरी रही तो मैं किसको दूंगा, मैं नसीम शाह को दूंगा. अच्छा, नसीम शाह खुद कैप्टन होता तो वो बुमराह को दे देता. तुम क्या बोल रहे हो उसका. पाकिस्तानचा स्क्वॉड म्हणजे बाबा काही नाही, बरबाद जिंदगी बरबाद काम. तो मोहम्मद रिजवान बे तिचं ते न्यूज ऐकलेलं आहे. न्यूज काय म्हणतात ते रील खायच्या घंट्याच्या, त्याची ट्रोलिंगला चालते. ट्रोलिंग अशी चालते त्याची की तो प्रत्येक बॉलवर हे म्हणते, विकेट मागते आणि त्याला प्रत्येक बॉलवर विकेट पाहिजे. तर काय म्हणा या माणसाला म्हणलं मी. ते एवढा छान दिसते तो असा व्हाईट लिपस्टिक घेऊन. बहुत बढिया काय म्हणू शकतो मी. अजून न्यूजच पाहू राहिलो काय तर काय नाही.
काही भेटलं तर भेटलं, बरं भेटलं, भेटायला पाहिजे यार काहीतरी. स्कॉड स्कॉड नाही लिहत भाई, आता नाही लिहायचं आपल्याला, प्लेइंग एरियल नाही बनवायची आपल्याला. कसं आहे माहिती आहे का, प्लेइंग 11 बनवलं तर खेळणार तेच आहे जे गौतम गंभीरले पाहिजे, बरोबर ना. तुम्ही काय करू शकता त्याच्यात, ना मी काय करू शकतो त्याच्यात, ठीक असा विषय आहे. तो मग स्कॉड प्लेइंग 11मध्ये डोकं काही लोक नका, खरंच नका लो, कोणी नका लो. तुम्ही खुश राहा, मी खुश राहतो, माहोल करू. आणि ते 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 होते ना ते वुमेन स्कॉडमध्ये ते लेडी, काय नाव आहे यार त्यांचं, एक सेकंड ना, प्रतिका रावल. म्हणजे तिलाही मेडल भेटलं, तिला मेडल भेटलं नव्हतं ना, ते 16 प्लेअर होती ते, म्हणून तर ऑफिशियली टेक्निकली ते स्कॉटचा हिस्सा नव्हती, पण जयशानं तिला मेडल दिलं भाई. जयशा आपला माणूस आहे, ये बाल असे कामं करत जा भाई. हां, जयशाची लय आठवणीवर आली आता, ज्यावेळेस BCCIमध्ये होता जयशा. जयशा भाई येऊन जाय तू, BCCIत येऊन जाय, आम्ही खुश आहो, खुश आहो. यांचा कप कधी चालू होणार आहे यांचा, काय म्हणतात ते इमर्जिंग एशिया कप, तो इमर्जिंग एशिया कप यांचा 4 नोव्हेंबरपासून, नाही 4 नोव्हेंबर स्कॉड रिलीज झाला होता. सांगा जसं मला माहीत पडलं मी तसं तुम्हाला सांगून दिलं, ओके. एक सेकंड फक्त. हाँ तो वो एक आपली एक आणखी मॅच चालू आहे भाई, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. ये तर तिची काही पोंगी आपण थोडंसं काय तर ते पाहिलं नाही ना भाई रे आपण, ते स्कॉडमधले जण ॲड झाली ती. हो हो, थोडासा काय विषय होता आपला, ठीक आहे. इंडियाला पहिले बॅटिंग, क्या बात आहे. हां, त्याला थोडं बघून घेऊ. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका यायची एक दुसरी मॅच आहे वाटते असं. हां, दुसरी कशाला पाहिजे, हा सेकंड आहे. हां, पहिली एक मॅच झाली ना, आठवत नाही यार, तेवढं आठवतं ना. हां, तर KL राहुल, अभिमन्यू ईश्वरन ओपनर, दोन्ही ओपनरनी चालले आपले. साई सुदर्शन 1 डाऊन, देवदूत पडिक्कल एकदा आपले 11 सांगून दिलेलो. रिषभ पंत, ध्रुव जुरेल, हर्ष दुबे, आकाशदीप, कुलदीप, ओ मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. अरे भाई मेरे, बढिया बढिया, एक नंबर. नाही अपेक्षेपेक्षा चांगलं गेलं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे, तिला बॅट पकडता नाही तसं थोडी. हां, स्कोअर पाहून घेऊ आपण थोडासा. इंडियाने पहिले बॅटिंग केली. हां, इंडियाने पहिले बॅटिंग केली. ठीक आहे. हां, तर विषय असा आहे की KL राहुल 40 बॉलवर 19 रन, मी मॅच नाही पाहिजे फक्त स्कोअर कार्ड समोर आलो. 40 बॉलवर 19 रन, 3 चौके, 47चा स्ट्राईक रेट नाही चालला. ठीक आहे, इट्स ओके, काही विषय नाही. तरी आपण हां, अभिमन्यू ईश्वरन LBW झाला यार, 3 बॉलवरच झाला तो, म्हणजे ओपनर आपली पहिली विकेटला लवकर गेली. 3 नंबरचा श्राप जसा आहे तसा आहे. 52 बॉलवर 17 रन, 3 चौके, 32चा स्ट्राईक रेट भाई. 3 नंबरचा काहीतरी करा भाई. ध्रुव जुरेल येऊन जाईन, पडिक्कल येऊन जाईन, कोणी ना कोणी येऊन जाईन. साई सुदर्शनची जागा खतऱ्यात आहे, मजा येईल. ऋषभ पंत कॅप्टन, 20 बॉलमध्ये 24 रन. नेक्स्ट इनिंगमध्ये येऊन जाणार ध्रुव जुरेल, एक नंबर, बहुत बढ़िया. ध्रुव जुरेल भाई, तो उला गरम करू राहिला, काम ठेवू राहिला. नंबर 3 साठी 2 जण तर पक्के उभं राहिले, ध्रुव जुरेल नाही तर देवदूत पडिक्कल. जर कोण आहे तो साई सुदर्शनच्या 2-4 पाऱ्या खराब गेल्या तर मग लंबा आहे का. हर्ष दुबे 28 बॉलमध्ये 14 रन. आपण ध्रुव जुरेलबद्दल हे बोललो, पण आपण त्याचे रन सांगितले. 175 बॉलमध्ये 132 रन, बहुत बढिया, एक नंबर. आकाशदीप 10 बॉल खेळले पण 0 रन, काही विषय नाही भाई. कुलदीप यादव रनआउट झाला, टीमानं रनआउट केलं, टीमानं, ठीक आहे. 88 बॉल खेळला तो कुलदीप यादव, अजूनही बॅट पकडता नाही, 8व्या नंबर पाहिजे अजूनही. 88 बॉल खेळला तो, 20 रन काढले त्यानं. रन नाही, बॉलगिरी खेळला भाई, तेवढ्याला बढिया गेलो. मोहम्मद सिराज आउट झाला, खराब वाटलो. नॉट आउटची प्रथा तुटून गेली आपली.
31 बॉलमध्ये 15 रन, 3 चौके. ये बात प्रसिद्ध कृष्णा, 4 रन. ठीक आहे, काही विषय नाही. त्याची बॉलर कोण काय करता, आपण आपली बॉलर कोण. पुरे बेटर बेटा, पुरे बेटर बेटा. ठीक आहे, यांची ओपनर आहे. एक सेकंड मी ते पोहलो. सो मी हे पाहू राहिलो यांचं तर काय, हे तर रोल नंबर डायलसारखं झालं ते, म्हणजे मोबाईल नंबर. अरे देवा, यांचा ओपनर आहे हा जॉर्डन, यानं 26 रन काढले. ठीक आहे, बाकी सांगले 2 मिनिट. आणि याचा जो कॅप्टन आहे मार्कस ॲक्रॅमन आहे. आणि हा आक्रमणही चांगला वाटते त्यांना. 131 रन काढले त्यानं 118 बॉलमध्ये, 118 बॉलमध्ये. बाकी कोणच काही नाही गेलं याच्यात. खतम. 0 4 5 6 0 0 8 0 बस. किती बर्बाद केलं रे भाई इंदे, कोण बर्बाद केलं. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, कुलदीप यादव आणि हर्ष दुबे. सगळं खतरनाक इकॉनॉमी कोणाची आहे. आकाशदीप बर्बाद करून टाकलं रे बा इथले. अरे बापरे बाप. अबे भाई, किती 255 रन काढले. ठीक आहे, त्याच्यात आपले म्हणजे एवढा खराब दिवस आपला की आपल्या कोणीच नाही चाललं. ध्रुव चालला फक्त एकटा गाड्याच्यानं आपण इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे, त्यांनी 221 वरच आउट केलं. काय म्हणा आता इनली. 12 ओव्हर 3 मेडीन, 61 रन, 2 विकेट, 5ची इकॉनॉमी. भाई बहुत बढ़िया. आणि वाईटही नाही काढले, नो बॉलही नाही केले. एक नंबर. आकाशदीप झाला, आकाशदीपचं इंजिनही गरम झालं. 10 ओव्हर 3 रन. अबे शिट, 10 ओव्हर 3 रन. अरे सॉरी यार, मी विसरलो होतो की मी माईक लावला नाही लावला. मी बिना माईकचं एवढं बोलून गेलो. तर साऊथ आफ्रिका स्कॉट पोरायला तर आपण एकदम मी रिपीट करून देतो सगळं. याच्यात आपली बॅटिंग काहीच नाही झाली. ध्रुव जुरेलनं फक्त 132 रन मारले 175 बॉलमध्ये. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे ध्रुव जुरेलची. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुलदीप यादवनं 688 बॉल खेळले आणि 20 रन केले. रनआउट झाला तो, आऊट नाही झाला तो. ठीक आहे, हे 2 गोष्ट. त्याच्यानंतर याच्यात कोण नाही, यांचा हा जॉर्डन चालला फक्त. साऊथ आफ्रिकेचा ओपनर आहे तो. 26 रन केले तिनं. आणि बाकी त्यांचा मार्कस चालला, हा कॅप्टन आहे त्यांचा. 134 रन केले तिनं. बाकी सगळ्यांना त्यांना नंबर डायल केले. 0 8 5 6 4 3 2 1 0 0 0. हे यांनी बर्बाद करून टाकलं आपल्या लोकांना. आणि विषय असा केला की 255 रन केले इंडियानं. ठीक आहे, एवढे 72 समजा. 1 जण चालला आपला, म्हणजे बाकी सगळे तर काही चालत नाही. 255 रन केले आणि बिचाऱ्यांनी त्यांनी 221 वरच आऊट केलं. असं असते भाई आता. म्हणजे आता असं करसान मग तुम्ही आता. मोहम्मद सिराज आग लावून टाकली. 12 ओव्हरमध्ये 3 मेडीन, 61 रन, 2 विकेटा, 5ची इकॉनॉमी. बहुत बढिया. वाईडही नाही दिला, नो बॉलही नाही दिले. आकाशदीप 10 ओव्हर 3 मेडीन, 28 रन, 2 विकेटा, 2ची इकॉनॉमी, 1 वाईट टाकला. 0 नो बॉल. बहुत बढिया. आकाशदीपचं इंजिन गरम झालं. कुलदीप यादव पाहा लागते का भाऊ तुम्हाला. 11 ओव्हर 1 मेडीन, 66 रन, 1 विकेट. भाऊले पडले. काही विषय नाही भाऊ, भाऊले आज मार पडली, काही नाही, चालत राहते. आणि प्रसिद्ध कृष्णा 11.3 ओव्हर, म्हणजे 11 ओव्हर पकडून घ्या कमीत कमी. 3 मेडीन, 35 रन, 3ची इकॉनॉमी, 3 विकेट, 0 वाईड, 0 नो बॉल. 1 नंबर भाई, 1 नंबर. बहुत बढिया भाई, बहुत बढिया. सॉरी, रिअली सॉरी. मी इंग्लंडच्या पहिल्या टेस्ट मॅच आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बोललो होतो, रिअली सॉरी. हर्ष दुबे 3 ओव्हर 14 रन, 1 विकेट. बहुत बढिया. 4ची इकॉनॉमी, काही विषय नाही. मग इंडियाची सेकंड इनिंग आली. असं करून त्यांना 221 वर लपेटून टाकलं. इंडियाची सेकंड इनिंग आली. 3 विकेटा लवकर पडल्या. 3 विकेटा कोणाकोणाच्या पडल्या ती पाहून घेऊ आपण. अभिमन्यू ईश्वरन पडला. 3 बॉल 0. ओ शेट, हे तर पहिले याच्या 0 वाटते आहे ना. म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये अभिमन्यू ईश्वरननं 0. के एल राहुल नॉट आउट आहे. 26 रन, 57 बॉल, 3 चौके, 45 स्ट्राईक रेट. साई सुदर्शन 38 बॉल, 23 रन, 5 चौके, आउट. बहुत बढ़िया. देवदत्त पडिक्कल
पडिकल 42 बॉल 24 रन 3 चौके. अरे देवा, एक सेकंड. ते पडिकल नाही चालला, इथे पडिकल नाही चालला. पडिकलही नाही चालला, साई सुदर्शनही नाही चालला, अभिमन्यू ईश्वरही नाही चालला एका पुऱ्या टेस्ट मॅचमध्ये. ठीक आहे, कुलदीप यादवला पाठवून दिलं. मग शेवटची बॉल राहिली असेल तर 4 बॉल खेळला कुलदीप यादव, नॉट आऊट आहे. बॅटिंग काय काय राहिली आता? बॅटिंग घंट्याची बॅटिंग राहिली आता, काही बॅटिंग नाही राहिली आपली. रिषभ पंत आहे, ध्रुव जुरेल आहे, हर्ष दुबे बॅट्समन नाही आहे, बॉलर आहे तो वाटते की काय बॅट्समन आहे. हर्ष दुबे बॅट्समन आहे. 1 2 3 4 5 6 3 3 6 7 7 बॅट्समन आहे तो. मग 1 2 3 बॅटिंग राहिली आणि एक समजा 4. इंडिया लीडेड 112ची लीड आहे. कमीत कमी इथूनही 100-200 रन पाहिजेत. आपण नेहमी पचून टाकू, काही विषय नाही आहे त्याचा. सो हे गोष्ट आहे, अजून काही विशेष नाही. अजून थोड्या वेळाने एक व्हिडिओ टाकून देणार मी. सो बाय बाय आजच्यासाठी.